आपल्याला पहिले डिस्कस करायची ते म्हणजे आरबीसी. त्याला काय म्हणतो आपण? त्याला म्हणतो तुम्ही रेड ब्लड सेल है ना. याला म्हणतो आपण काय? रेड ब्लड सेल, लाल रक्तपेशी. काय आहे? लाल रक्त पेशी. ही जी काही रेड ब्लड सेल आहे याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे. आता ही जी काही रेड ब्लड सेल आहे याचा जर शेपचा विचार केला तर हिचा शेप कसा आहे? कोणी सांगितलं का कसा शेप आहे? तिचा जो शेप आहे तो या पद्धतीचा शेप तुम्हाला पाहायला मिळतो. कसा काय आहे? बायकॉन्केव आहे. बायकॉन्केव टाईपचा शेप आहे. म्हणजे काय आहे? जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितली तर तुम्ही जी पोलोची गोळी आहे, पोलो सारख्या ज्या काही गोळ्या आहेत, मला वाटतं की अशा बऱ्याच साऱ्या गोळ्या आहेत की ज्या म्हणजे बाहेरून जी कडा आहे ती कडा आपल्याला उंच दिसते आणि जे आतमधला पोर्शन आहे तो आतमधला पोर्शन काय आहे? दबलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीचं याचं स्ट्रक्चर आहे. म्हणजे कशी आहे? जर तुम्हाला अशा पद्धतीने दाखवलं, अशा पद्धतीने ती गोळी जी बघितली ना तुम्ही, गोळी अशी गोळी बघताना आणि आतमध्ये अशी दबलेली असते, अशा पद्धतीची गोळी आपल्याला, अशा पद्धतीचा शेप आपल्याला याचा पाहायला मिळतो. मग शेप कसा आहे? बायकॉन्केव टाईपचा शेप आपल्याला या आरबीसीचा पाहायला मिळतो. आणि आणखी या आरबीसी मध्ये एक आणखी घटक पाहायला मिळतो तुम्हाला, तो म्हणजे काय आहे? है ना, हा जो घटक आहे हा घटक तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. अशा पद्धतीचा एक घटक आहे, निळा घटक आहे, त्याला म्हणतो आपण हिमोग्लोबिन. काय आहे? हिमोग्लोबिन. आता हा जो हिमोग्लोबिन आहे याचा कलर कसा आहे? कलर कसा आहे याचा कलर निळा आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्ही म्हणसान सर काही सांगताय तुम्ही, आम्ही तर आतापर्यंत बघितलं की हिमोग्लोबिन मुळे सेल, जे रेड ब्लड सेल आहे किंवा आपलं जे रक्त आहे ते हिमोग्लोबिन मुळेच काय दिसतं? लाल दिसतं. पण मित्रांनो तसं नाही. काय आहे? हिमोग्लोबिनचा जो ओरिजिनल कलर आहे तो ओरिजिनल कलर कसा आहे? तर तो निळा कलर आहे. आणि जेव्हा या हिमोग्लोबिन सोबत जेव्हा ऑक्सिजन मिक्स होतो त्याला म्हणतात ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणतात? ऑक्सी हिमोग्लोबिन. हे जे काही कॉम्प्लेक्स तयार होते यामुळं जो काही रक्ताचा कलर आहे, रक्ताचा रंग आहे, तो कसा होतो? लाल होतो. मग याचा अर्थच काय आहे? सिंपल एक लक्षात ठेवलं पाहिजे. जेव्हा हिमोग्लोबिन रक्तामध्ये जेव्हा ऑक्सिजन नसेल, जेव्हा CO2 असेल आणि जेव्हा ऑक्सिजन असेल, प्लस जेव्हा हिमोग्लोबिन असेल आणि प्लस जेव्हा हिमोग्लोबिन असेल, ऑक्सिजन असेल, तेव्हा काय आहे? तो लाल दिसेल. ऑक्सिजन असेल तेव्हा लाल असेल आणि जेव्हा तो CO2 सोबत असेल तेव्हा कसा दिसेल? तो निळं कलरचं आपल्याला ते रक्त दिसतं, हे लक्षात ठेवावं. मग हा फरक तुम्हाला इथं माहित असला पाहिजे. मग हे जे कॉम्बिनेशन आहे हे पण तुम्हाला तिथं माहिती असलं पाहिजे. त्याला काय म्हणतो? ऑक्सी हिमोग्लोबिन आणि विना ऑक्सी हिमोग्लोबिन. हे कसं आहे? हे ऑक्सी हिमोग्लोबिन आहे, ऑक्सिजन सोबत आहे म्हणून ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि हे विना म्हणतो पण, विना म्हणा किंवा विना ऑक्सी हिमोग्लोबिन. काय म्हणतात? विना ऑक्सी हिमोग्लोबिन. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने समजली असेल असं मी समजून घेतो, है ना. जर लक्षात ठेवा, हा जो काही हिमोग्लोबिन आहे, मी काय म्हणतो, हा जो काही हिमोग्लोबिन आहे, जर ह्या हिमोग्लोबिनची कमतरता झाली, काय म्हणतो, या हिमोग्लोबिनची जर कमतरता झाली तर कोणता रोग होतो? मला सांगा, है ना. हिमोग्लोबिनची जर कमतरता झाली तर आपल्याला कोणता रोग होतो हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, है ना. त्याला काय म्हणतो आपण? ॲनिमिया म्हणतो. काय म्हणतो आपण? ॲनिमिया म्हणतो. जर आपण हिमोग्लोबिनची जर कमतरता एखाद्या व्यक्तीमध्ये झाली तर त्याला म्हणतो आपण ॲनिमिया. त्याला रक्त अल्पता म्हणतात, है ना. ॲनिमिया म्हणतात किंवा त्याला रक्त अल्पता असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की काय आहे, एखाद्या व्यक्तीमध्ये जर हिमोग्लोबिनची कमतरता झाली तर त्याला काय म्हणतो आपण? तर त्याला म्हणतो आपण रक्त अल्पता. आणि एखाद्या व्यक्तीमध्ये स्टँडर्ड पुरुष जे आहे त्या पुरुषामध्ये
जे हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते किती पाहिजे, 13% पाहिजे. आणि जी महिला आहे त्या महिलेमध्ये जे काही याचं प्रमाण आहे ते किती पाहिजे, 11% कमीत कमी पाहिजे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. हे पर्सेंटेज आहे पुरुषामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण आणि स्त्रीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण किती असतं हे तुम्हाला इथं सांगावं लागेल. ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ते प्रमाण पण तुम्हाला माहिती असलं. कमी जर झालं है ना, कमी झालं, जर कमतरता निर्माण झाली याच्यामध्ये, तर काय आहे, जर आता हिमोग्लोबिन काम काय करतं, तर ऑक्सिजनचं वहन करण्याचं काम करतं है ना. मग जर याचं अॅनिमिया झाला त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये ऑक्सिजनचे आहे, ऑक्सिजन कमी वहन होईल, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिजनचं एकदम कमी होऊन जाईल आणि त्या व्यक्तीला कमजोरी येईल. काय येईल त्याला, त्या व्यक्तीला कमजोरी येईल, थकान आणि कमजोरी अशी जी लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्याला कशामुळे पाहायला मिळतात, एखाद्या व्यक्तीला जे काही अॅनिमिया आहे, मोस्ट ऑफ द महिला ज्या आहेत त्या महिलांना अॅनिमिया होतो. अॅनिमिया कशामुळं, त्याच्यामध्ये त्यांचं जे काही हिमोग्लोबिनचं प्रमाण आहे ते हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झाल्यामुळं तुम्हाला काय पाहायला मिळतं, हे जे काही ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं जर अॅनिमिया झाला किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं तर ऑक्सिजनचं जे वहन आहे ते ऑक्सिजनचं वहन कमी होतं आणि त्याच्यामुळे काय आहे, कमजोरी, थकान अशा ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. जर हिमोग्लोबिन कमी झाले तर त्यासाठी उपाय काय आहे है ना. जर अॅनिमिया झाला तर उपाय काय आहे, जर आपल्याला उपायावर विचारलं तर तुम्हाला काय आहे, आयरनच्या गोळ्या दिल्या जातात. आयरनच्या गोळ्या दिल्या जातात. आता ह्या ज्या काय आयरन आहे, हे ज्या आयरनच्या गोळ्या आहेत है ना, थांबा मी याला असंच ठेवतो आणि मी नेक्स्ट पेज देतो. हे जे काय आयरनच्या गोळ्या म्हणतो मी, आयरनच्या गोळ्या दिल्या जातात है ना, आयरनच्या गोळ्या दिल्या जातात. मग ह्या ज्या काय आयरनच्या गोळ्या आहेत, ह्या आयरनच्या गोळ्या, आता या आयरनच्या गोळ्यामध्ये काय कंटेंट आहे, त्याच्यात कंपोजिशन काय आहे, आयरनच्या गोळ्यामध्ये काय काय आपल्याला, म्हणजे त्या आयरनच्या गोळ्या आहेत तर नेमका कशाच्या आहेत ते पण आपल्याला माहिती असलं पाहिजे. या गोळ्यामध्ये काय आहे, या गोळ्यामध्ये काय आहे, यामध्ये फेरस ऑक्साईड आहे. काय आहे, एक पहिला घटक तो म्हणजे काय, फेरस ऑक्साईड आहे, फेरस फ्युमुरेट आहे, फेरस सल्फेट आहे है ना, फेरस सल्फेट आहे, त्याच्यानंतर फेरस फ्युमुरेट आहे. हे जे घटक आहेत हे घटक आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. फेरस फ्युमुरेट आहे, फेरस सल्फेट आहे, फेरस नाही, फॉलिक ऍसिड म्हणा आहे ना, मी इथं फॉलिक ऍसिड लिहायला पाहिजे. इथं काय आहे, एक फॉलिक ऍसिड आहे. आता हे जे फॉलिक ऍसिड आहे हे तुम्हाला कुठे पाहायला मिळतं है ना, शरीरामध्ये जेव्हा तुम्हाला दुखापत होतं तेव्हा तुमचं काय शरीरामध्ये जे दुखायला लागतं ते कशामुळे दुखायला लागतं, हे जे काही दुखणं आहे ना शरीरामधलं, एखादं जर तुम्ही जिम केल्यानंतर जे दुखणं आहे ते कशामुळे होतं, हे जे काही फॉलिक ऍसिड आहे त्या फॉलिक ऍसिड मध्ये तुम्हाला तुमच्या शरीराचं दुखणं पाहायला मिळतं. ठीक आहे, एक लक्षात घेतली पाहिजे की हे जे काही आरबीसी आहे, आता आपण चर्चा आरबीसीची करतो, मग लक्षात ठेवा ह्या ज्या आरबीसी आहेत, ह्या आरबीसी तयार कुठं होतं म्हटलं तुम्हाला सांगितलं, तर ह्या बोन मॅरो मध्ये होतात. कशामध्ये, बोन मॅरो मध्ये होतात. आता हा जो बोन मॅरो आहे, हा बोन मॅरो जो आहे इथं आपल्याला पाहायला मिळतात है ना. हे जे बोन मॅरो आहे या बोन मॅरो मध्ये ह्या आरबीसी आपल्याला तयार होताना दिसतात. मग हे जे बोन मॅरो आहे या बोन मॅरो मध्ये त्या बनण्याची प्रक्रिया आहे, त्याच्या बनण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात, ती जी बनण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात इरिथ्रोपोएसिस. ही जी बनण्याची प्रक्रिया आहे, आरबीसी बोन मॅरो मध्ये बनण्याची जी प्रक्रिया आहे, आरबीसी बोन मॅरो मध्ये बनण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणतात इरिथ्रोपोएसिस. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात इरिथ्रोपोएसिस. एक लक्षात ठेवा, त्याला काय म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं इरिथ्रोपोएसिस. मग ही एक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा की इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय, तर जे बोन मॅरो मध्ये जे रेड ब्लड सेल्स आहेत त्याला त्याची जी प्रक्रिया आहे, बनण्याची जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणतात इरिथ्रोपोएसिस है ना. बोन मॅरो मध्ये इरिथ्रोपोएसिस होते
जर आरबीसी मध्ये किंवा आरबीसी जर कमी होत असतील है ना, आरबीसीची निर्मिती कमी होत असेल, आरबीसी जर निर्मिती कमी होत असेल म्हणतो मी, आरबीसीची जर निर्मिती कमी होत असेल, आरबीसी बोन मॅरो मध्ये बनत असतील त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण, इरिथ्रोपोएसिस म्हणतो. आणि जर आरबीसी कमी प्रमाणात बनत असतील, काय आहे, जर आरबीसी जे आहेत, हे जे आरबीसी आहेत, ह्या आरबीसी जर कमी प्रमाणात बनत असतील तर त्या प्रोसेसला काय म्हणायचं, त्याला म्हणतात थॅलेमेसिया. जर आरबीसी कमी बनत असतील तर ती जी प्रोसेस आहे त्याला म्हणतात थॅलेमेसिया. है ना. येऊ आपण या गोष्टीवर आणखी पुन्हा, या गोष्टीवर आपण येऊ पुन्हा वारंवार. काय आहे त्याला काय म्हणतात, थॅलेमेसिया म्हणतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे दोन गोष्टी आहे. इरिथ्रोपोएसिस म्हणजे काय, आरबीसीच्या बोन मॅरो मध्ये बनण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण इरिथ्रोपोएसिस म्हणतो. जर आरबीसीची निर्मिती कमी प्रमाणात असेल तर त्याला आपण थॅलेमेसिया म्हणतो. हे तुम्ही दोन गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे. सोबतच ज्यामुळं अॅनिमिया होतो, त्या अॅनिमियाचा उपाय म्हणून ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गोळ्यामध्ये काय असतं, एक असतं फॉलिक ऍसिड, दुसरं आहे फेरस सल्फेट आणि तिसरं आहे फेरस फ्युमरेट. अशा तीन गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक लक्षात ठेवलं पाहिजे, की जेव्हा हे जे काही आरबीसी आहेत, हे जे आरबीसी आहेत, या आरबीसीचा जर शेप आहे, शेप जर असा सिकल टाईप झाला, जर अशा पद्धतीचा जर त्याचा शेप झाला है ना, याला म्हणतात, बऱ्याच साऱ्या आरबीसी ज्या आहेत त्या अशा पद्धतीच्या अशा शेपचा म्हणून जातात, याला म्हणतात सिकल सेल आरबीसी. कोणत्या आहे, सिकल सेल. सिकल म्हणजे काय आहे, तुमचा जो काही इळा आहे, विळ्याच्या आकाराचे जे आरबीसी आहे त्याला म्हणतात सिकल सेल आरबीसी. आणि जेव्हा या आरबीसी या टाईपच्या या शेपच्या होतात तेव्हा त्याला म्हणतात सिकल सेल. या सेलमुळे जो आजार होतो है ना, या सेलमुळे जो आजार होतो त्याला काय म्हणतात, सिकल सेल अॅनिमिया. एक लक्षात ठेवलं पाहिजे, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो सिकल सेल अॅनिमिया म्हणत असतो. एक लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सिकल सेल अॅनिमिया हा जो आहे, हा काय आहे, हा सिकल सेल जो अॅनिमिया आहे हा आपल्याला एक तर बघितलं जातं, हा काय आहे, एक जेनेटिक डिसीज आहे. कसं आहे, जेनेटिक डिसीज आहे. आणि हा काय आहे, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जाणारा. जेनेटिक म्हणजे काय, एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये आपल्याला हा पाहायला मिळतो. आणि हे जे काही सिकल सेल टाईपच्या ज्या काही सेल्स आहेत, आरबीसी मधल्या ह्या ज्या काही सेल्स आहेत, हे जर विचार केला आपण व्यवस्थित पद्धतीने, जर त्याचा तुम्ही स्टडी केला तर तुम्हाला भारतामधलं एक राज्य माहित असेल, है ना. इथं आहे ते मेघालय. मेघालय माहित असेल इथं सर्वांना, है ना. हे जे काही मेघालय आहे, या मेघालयामध्ये तीन पर्वत आहेत, है ना. हे जे काही तीन पर्वत आहेत त्याला काय म्हणतात, गारो, खाशी आणि जयंतिया. आता हे जे काय आहेत, हे जे पहाड आहेत, ते पहाड कशाच्या विशेष नाव ठेवलेले आहेत, तिथं या तीन टाईपच्या काय पाहायला मिळतात, तिथं तीन टाईपच्या ह्या ट्राईब्स पण पाहायला मिळतात. या ज्या ट्राईब्स आहेत त्याच्यामधली ही जी काही खासिया, ही जी काही खासिया नावाची जी काही ट्राईब्स आहे, या ट्राईबची जी काही सेल्स आहेत, या ट्राईबमध्ये या ज्या सिकल सेल नावाचा जो काही अॅनिमिया आहे, हा जो सिकल सेल नावाच्या सेल्स आहेत या ट्राईबमध्ये आणि या पर्वतामधल्या या ट्राईबमध्ये सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुम्हाला प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हा जो काही सिकल सेल अॅनिमिया असणारा व्यक्ती, तुम्हाला खासी जी काही जनजाती आहे त्या जनजातीमध्ये आपल्याला तुम्हाला पाहायला मिळतो. म्हणून काय आहे, आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, हा जो सिकल सेल आहे म्हणजे काय आहे, जी काही त्याची सेलची जी साईज आहे ती कशी पूर्ण विळ्यासारखी होऊन जाते, म्हणून त्याला सिकल सेल म्हटलं जातं. आता लक्षात ठेवा, हा जो काही सिकल सेल, हे जी काही जनजाती आहे,
या जनजातीला हा होत असतो. आणि या आकारामुळं एक आणखी त्यांचा एक फायदा पण होत असतो की या लोकांना मलेरिया जो आहे तो मलेरिया होत नाही किंवा कमी प्रमाणात. कोणता सर्वच सर्व नाही, सर्व जे काही त्याचे एजंट आहेत ते नाही. कोणता फाल्सिफेरम नावाचा जो आहे, वायवॅक्स फाल्सिफेरम जो आहे तो फाल्सिफेरमचा जे काही प्रादुर्भाव आहे तो खूप कमी होतो. कारण सिकल सेलमुळे त्याची जी काही लाईफ सायकल आहे तो लाईफ सायकल पूर्ण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे काय आहे त्याचा जीवनकाळ कमी असतो. त्याच्यामुळे काय आहे हा जो काही मलेरिया आहे हा मलेरिया या लोकांमध्ये कोणत्या हा जी खासी जयंती आहे खासी जे काही ट्राईब्स आहे त्या ट्राईब्समध्ये मलेरियाचं प्रमाण कमी पाहायला मिळतं आणि त्यांच्यामध्ये सिकल सेल अॅनिमिया खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. मलेरियामुळे खूप कमी लोक या प्रदेशामध्ये मरताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून आरबीसीचं हे जी खासियत आहे ही खासियत मी तुम्हाला तिथं माहिती असली पाहिजे आणि माहिती हवी आहे. ठीक आहे, एक लक्षात घेतली पाहिजे. हे या गोष्टी झाल्या कशाच्या बाबतीत, आरबीसीच्या बाबतीत झालेल्या आहेत. एक गोष्ट लक्षात घेतली, आरबीसीच्या बाबतीत तुम्ही ही लक्षात घेतली असेल की आरबीसी कशाला म्हणतात आणि आरबीसीच्या बाबतीत तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. एक काय आहे, एक आणखी पुन्हा थोडंसं आरबीसी काय आहे, रेड ब्लड सेल म्हणतो आपण त्याला. शेप कसा आहे, हिमोग्लोबिनचं प्रमाण त्याच्यानुसार त्याचे आपण डिस्कशन केलेलं आहे. त्याच्या कमतरतेमुळे अॅनिमिया होतो है ना. हा जो काही अॅनिमिया आहे त्याच्यामध्ये जे काही उपाय म्हणून गोळ्या दिल्या जातात त्याला आयरनच्या गोळ्या म्हणतात. तुम्ही बघितलं लाल लाल कलरच्या गोळ्या असतात, त्या लाल कलरच्या गोळ्या त्याच्यामध्ये दिल्या जातात आणि त्या कशापासून, फॉलिक ऍसिड, फेरस सल्फेट आणि फेरस फ्युमिरेट पासून बनलेल्या असतात. आणि आरबीसी ज्या कुठं बनतात तर त्या बोन मॅरो मध्ये बनतात आणि बोन मॅरो मध्ये बनतात ज्या बनण्याची प्रोसेस आहे त्याला इलेक्ट्रोफॉरेसिस म्हणतात. आणि जेव्हा जर आरबीसी कमी बनायला लागला तर त्याला काय म्हणतो आपण, थॅलेमेसिया म्हणतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, एक गोष्ट ही झाली इथं. आणि आरबीसीचा जो शेप आहे तो आरबीसीचा शेप जर बिघडला, जर वेगळ्या पद्धतीचा आरबीसीचा शेप आपल्याला पाहायला मिळाला तर त्याला काय म्हणतो, सिकल सेल आरबीसी म्हणतो आपण. त्याच्यापासून होणारा जो आजार आहे त्याला काय म्हणतो, सिकल सेल अॅनिमिया म्हणत असतो. आणि हा जो सिकल सेल अॅनिमिया आहे हा जेनेटिक डिसीज आहे आणि हा कुठं पाहायला मिळतो, खासिया जी काही ट्राईब्स आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला तो पाहायला मिळतो. आणि ती खासिया जी काही ट्राईब आहे ती कुठे आहे, ती मेघालयामध्ये पाहायला मिळते. आणि या सेलच्या प्रकारामुळं किंवा या सेलच्या आकारामुळं त्याची लाईफ सायकल कमी असल्यामुळे त्याच्यामध्ये ते जे काही लोक आहेत त्यांना काय आहे, मलेरिया कमी होतो, मलेरिया होत नाही असं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे, मग हे एक गोष्ट तुम्हाला इथं आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. ओके, ठीक आहे.